500 आणि 1000 रुपयांची नोट चलनात न रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेमुळे देशभरात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। काल रात्रीपासूनच 500 आणि हजारांच्या नोटा रद्द झाल्याने दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण झाल्या। काल रात्रीपासूनच अनेक एटीएम बाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आज बँका व एटीएम बंद असल्याने हातात पैसे असतानाही केवळ सुट्टे पैसे नसल्याने ग्राहकांना पेट्रोल पंपावर अडचणींचा सामना करावा लागतोय। असं असूनही नागरिकांनी पंतप्रधानांच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। काल जो मोदी सरकारनं जो निर्णय जाहीर केलेला आहे की 500च्या आणि 1000च्या नोटा बंद करण्यात आलेल्या हा अत्यंत चांगला निर्णय आहे, जेणेकरून काळ्या पैशाला या ठिकाणी कुठे ना कुठेतरी चाप बसण्याची शक्यता आहे। परंतु या ठिकाणी आज सर्वसामान्य लोकांचं एवढं हाल होत आहे की आज या ठिकाणी मी आज पेट्रोल पंपावरती आलेलो आहे, परंतु या ठिकाणी 500 किंवा 1000 या अशा दोनच नोटा या ठिकाणी घेत आहेत आणि तेवढेच पेट्रोल तुम्हाला टाकायला सांगतायत। तर आता माझ्याकडे 500 आणि 1000ची नोट यांना देऊन माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत। आज घरी भाजीपाला किंवा दूध वगैरे न्यायचं म्हटलं तर ह्या गोष्टी सगळ्या अवघड होऊन बसलेल्या आहेत। सरकारने 1000 आणि 500च्या नोटा ज्या काही बंद केलेल्या आहेत त्या सर्वसाधारण जनतेला फायदेशीरच आहे। आज या पेट्रोल पंपावरून किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींनी अडचणी येत असतील सुट्या पैशांच्या, तरी सरकारने घेतलेला डिसिजन हा सर्वसामान्य लोकांसाठी फायद्याचा असल्यामुळं सगळ्यांनी सहकार्य करून सगळ्यांनी योग्य त्या दिशेने हे करावं, व्यवहार करावेत। या निर्णयामुळे शेअर बाजार पूर्णतः गडगडलेला पाहायला मिळतोय। शेअर बाजारात 1600 अंकांनी घसरण झालीय, त्यामुळे मार्केट कोणत्याही क्षणी क्रॅश होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आता कसं आहे मॅडम की हे जे काल मोदी सरकारने डिसिजन घेतलं आहे, शेअर मार्केटमध्ये एक लक्षात ठेवलं जातं की नेहमी कुठल्याही गोष्टीची पॅनिक रिॲक्शन येते। लॉंग टर्मसाठी हा डिसिजन खूप चांगला आहे, पण आता सध्या लोकांच्या मनात सध्या कन्फ्युजिंग आहे की एक्झॅक्टली काय होईल याचा पुढे इम्पॅक्ट। मग अशाला स्टॉक मार्केट नेहमी ओव्हर रिॲक्शन देतं आणि तेच आपल्याला आज पाहायला मिळतं की आज शेअर मार्केट आज डाऊन आहे। जसं सेन्सेक्स 1000 पॉईंट खाली आहे, निफ्टी जवळपास 300-400 पॉईंट खाली आहे, पण ही एक टेम्पररी रिॲक्शन असते असं आमचं मत आहे। आणि कारण फ्युचरसाठी ह्या सगळ्या गोष्टी फार चांगल्या आहेत। त्याचे बरेचसे फायदे आहेत की बराचसा जो काळा पैसा, जसं गव्हर्नमेंट म्हणतं आहे की आपल्या सिस्टीममध्ये बराचसा काळा पैसा आहे, तो आता चलनामध्ये वापरायला सुरुवात होईल। जसं फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेट, आता ह्याच्यामध्ये प्रचंड काळा पैसा सध्या तरी अवेलेबल आहे आणि ऑलमोस्ट जसं कॅल्क्युलेशन्स केलं तर जो काही काळा पैसा आहे त्याच्या 30% आसपास जो रिअल इस्टेट आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, तर तो आता बाहेर पडायला लागेल। आणि मग लोकांना किंवा इवन सामान्य लोकांनासुद्धा जो काही त्यांनी आता हिशोबात दाखवले नसतील पैसे, ते त्यांना आता बँकेत डिपॉझिट करावे लागतील एक्सचेंजसाठी। आणि मग बँकेचे एफ डी जर वाढायला लागले पुढे तर बँकिंग सिस्टममध्ये पैसे खेळायला सुरुवात होतील। पुढे मग लोन देणं जास्त सोपं जाईल आणि लोन देणं सोपं झालं की पुढे कदाचित रेट ऑफ इंटरेस्ट कमी होतील, त्यामुळे थोडक्यात इकॉनॉमीची ग्रोथ पण होऊ शकेल। त्यामुळे लॉंग टर्मसाठी ही गोष्ट खूप चांगली आहे। फक्त शॉर्ट टर्मसाठी आता माहीत नाही की एक्झॅक्टली त्याची क्लिअरिटी अजून तयार व्हायची आहे, तोपर्यंत स्टॉक मार्केट मे बी नरम राहू शकेल। आणि ॲट द सेम टाईम आज अजून एक मोठा इव्हेंट होता US इलेक्शन, त्यामुळे त्याचाही जरासा निगेटिव्ह इम्पॅक्ट स्टॉक मार्केटवर झाला आहे। अपेक्षा होती हिलरी क्लिंटन कदाचित येऊ शकतील, पण सध्या तरी चित्र ट्रम्पच्या साईडने आहे, त्यामुळे तो एक निगेटिव्ह इम्पॅक्ट ग्लोबल मार्केटसुद्धा आज बऱ्यापैकी खालीच आहे। मी तुम्हाला जस्ट दाखवतो, आता सध्या मार्केट सुरू आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला निफ्टी, आपण जो आहे स्टॉक मार्केट नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो इंडेक्स आहे की ज्याच्यामध्ये आपण स्टॉक मार्केटची मुवमेंट मोजतो, तर निफ्टीचा आता लाईव्ह मार्केटमधला ग्राफ बघतोय आपण। हे कालपर्यंत निफ्टी इथे क्लोज झाला होता, 3:30 वाजता मार्केट जेव्हा बंद झालं तेव्हा ह्या पॉईंटला। आणि जेव्हा मग मोदी साहेबांनी जेव्हा सगळं अनाऊन्स केलं त्यावेळेला मात्र आज ओपनिंगलाच मोठी गॅप पडली। स्टॉक मार्केट आपण त्याला म्हणतो गॅप डाऊन ओपन झालं आणि जोरात पॅनिक सिच्युएशनमध्ये ते जोरात खाली आलं, पण आता हळूहळू रिकवर होत आहे। पण तरीसुद्धा कालच्या लेवलपेक्षा बराचसा खालीच आहे। निफ्टी जवळपास 300 पॉईंट सध्या खालीच आहे। पण डिपेंड्स, जशी क्लिअरिटी होईल किंवा आता USचे रिझल्ट जसे येतील पोलचे, त्याप्रमाणे कदाचित मार्केट हिलरी क्लिंटन जर पुढे आल्या तर मार्केट वर जाऊ शकेल किंवा मग मार्केट मे बी नरम राहू शकेल काही दिवस। ओके, आणि सर्वात जास्त इम्पॅक्ट जो पडला तो रिअल इस्टेट सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये, जसं काही कंपन्या मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये। आता या सगळ्या रिअल इस्टेट सेक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत, गोदरेज प्रॉपर्टीज, फोनिक्स लिमिटेड, सोबा डेव्हलपर, इवन DLF, IBR रिअल इस्टेट, हे ऑलमोस्ट सगळे 16, 15, 20% एका दिवसात डाऊन झालेले आहेत। आणि त्याला कारण तोच आहे की ब्लॅक मनी प्रचंड मोठा असल्यामुळे हे सगळे शेअर आज प्रचंड डाऊन झालेले आहेत। पण लॉंग टर्मच्या हिशोबाने जर आपण पाहिलं तर लॉंग टर्मसाठी ही ॲक्च्युली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे। लॉंग टर्म म्हणजे तुम्हाला 2-3 वर्षाचा पेशन्स असेल तर मग अशा मार्केटमध्ये डेफिनेटली चांगल्या कंपनी शेअर घेऊन द्यायला हरकत नाही। पण शॉर्ट टर्ममध्ये थोडी पॅनिक सिच्युएशन असणार आहे, व्हॉलेटिलिटी वाढणार आहे, त्यामुळे शक्यतो ट्रेडिंग न केलेलं बरं राहील। अशाला ट्रेडिंग जर केलं तर रिस्क जास्त वाढते। सो स्टे इन्व्हेस्टेड, चांगल्या कंपन्या शोधा, होल्ड करा शेअर, डेफिनेटली चांगला फायदा होईल।
ओके, सो सध्याच्या पॅनिक सिच्युएशनमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ही चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. ओके, सो सध्या मार्केट व्हॉलॅटाईल आहे आणि या व्हॉलॅटाईल मार्केटमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग करून पैसे मिळणं थोडं अवघड जातं, अशाला रिस्क वाढते. सो चांगल्या कंपनीचे शेअर जर आपण लॉंग टर्म होल्ड केले तर मात्र डेफिनेटली 2 वर्षामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता खूप मोठी आहे. 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला असून प्रतितोळा 4000 रुपयांची वाढ झाली आहे. हा निर्णय सराफ बाजारावर परिणाम करणारा असेल असं मत फत्तेचंद रांका यांनी व्यक्त केलं आहे. काल भारत सरकारने जे 500च्या आणि 1000च्या नोटा बंद केले, एका दृष्टीने पाहायला गेलो तर 1000च्या नोटा बंद करणं हे अति आवश्यक होतं आणि तो चांगलाही निर्णय आहे. खरं 500च्याही डुप्लिकेट नोटा भयंकर आलेल्या आहेत, त्यामुळे तोही निर्णय घेणं अत्यंत आवश्यक होतं. परंतु आज जर दैनंदिन व्यवहारात पाहिलं तर सामान्य मनुष्य जो आहे, कितीही जरी गरीब असला तरी त्याच्याकडे 500ची नोट सहज मिळते आणि चलनामध्ये त्या 500 रुपयाच्या नोटा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे खरं तर यांनी विचार करायला पाहिजे होता की 500च्या नोटा एकदम तडकाफडकी बंद करायला नको होत्या. याच्यावरनं संपूर्ण भारतभरमध्ये एकदम म्हणजे फार मोठी हलचल झालेली, हडबडी निर्माण झालेली आहे आणि याचा परिणाम नुसतं काही कुठल्या पर्टिक्युलर धंद्यावर पडणार नाही, पण सगळ्या धंद्यावर पडणार आहे. कारण आज जी काही सिस्टीम आहे, जी काही आपल्याकडे बिझनेसची पद्धत आहे, ती अजून एकदम एकाच रात्रीत बदलणं हे शक्य नाही. त्यामुळे अजून म्हणजे सामान्य माणसं जी आहेत, सामान्य जनता जी आहे ती संपूर्ण हडबडून गेलेली आहे आणि काय करावं काही नाही असं. काल सोन्याचे भाव हे तात्पुरते वाढले, यात काही चुकून नाही. काही जणांचा जो असा मॅसेजसुद्धा आहे, काल शेवटचा 45,000 रुपये 10 ग्रामनी पण विकलं गेलं आहे. काही जणं म्हणतात 34ने विकले. काल म्हणजे मोठ्या मोठ्या ऑर्गनाईज सेक्टरनी सुद्धा रात्री 12 वाजेपर्यंत दुकानं उघडी ठेवली होती आणि जेवढा माल विकला जाईल तेवढा माल विकून जेवढा नफा होईल तेवढा त्या काल व्यापाऱ्यांनी घेतलेला आहे. पण हे प्रमाण फार छोटं आहे. मेजॉरिटी सगळी दुकानं बंद झाले, आपल्या वेळेवर बंद केली होती. पण या व्यवसायामध्ये सोन्याच्या भावात फरक तर नक्कीच पडेल आणि व्यवसायावरही नक्कीच फरक पडणार आहे, एवढं तर मी सांगू शकेल. काय फरक पडेल आता भविष्यात आता मी काही सांगू शकत नाही. पण तू एकंदरीत लोकांची टेंडन्सी पाहता या धंद्याचं म्हणजे वाढीवर नक्कीच परिणाम होणार आहे. 500 व 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे अर्थव्यवस्थेवर एकूण काय परिणाम होणार आहे याबद्दल मत व्यक्त केले अर्थतज्ञ अभय टिळक यांनी.